आजच्या या लेक्चरमध्ये आपण रिमूव्ह टू कशा पद्धतीने वाक्यातून काढून टाकायचं आणि त्याऐवजी सो दॅटचा वापर त्या वाक्यात कसा करायचा हे पाहणार आहोत. देअर मे बी अ चान्सेस दॅट दिस grammatical part may be asked in your examination. So let's see two uses of to म्हणूया किंवा to चे वाक्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जातो किंवा what are the different meanings of the to is used in a sentence. वाक्यामध्ये to कोणत्या अर्थाने वापरले जाते हे अगोदर माहिती असणे गरजेचं आहे. So to is used तीन वेगवेगळ्या अर्थाने या ठिकाणी वाक्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. द फर्स्ट यूज इज दॅट also. It means to. The second use excessively प्रमाणापेक्षा जास्त किंवा मोठ्या प्रमाणावर या अर्थाने सुद्धा to चा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. अँड द थर्ड यूज इज दॅट सो दॅट ज्याचा आपण इतका की असा अर्थ घेतो. सो दॅट थर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर द एक्झामिनेशन. सो बट as a general knowledge you should know that to and also to is equal to excessively या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. तर त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहूयात. सो लेट्स सी. देर आर सो मेनी टाइम्स वी हॅव टू यूज टू इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस टू वापरतो अँड वी हॅव टू यूज वर्ड इन प्लेस ऑफ also. So the example is in front of you. यूज ऑफ ऑल्सो इन प्लेस ऑफ टू. वाक्यामध्ये अल्सोच्या ठिकाणी तुम्ही किंवा टूच्या ठिकाणी अल्सो कशा पद्धतीने वापरू शकता त्याचं हे एक्झाम्पल आहे की द सेंटेन्स तुमच्या समोर आहे. ऑल द टीचर्स जॉईन द ट्रिप. द हेडमास्टर टू जॉईन द ट्रिप. सर्व शिक्षक ट्रिपमध्ये सहभागी झाले. जे मुख्याध्यापक होते ते सुद्धा या ठिकाणी ट्रिपमध्ये जॉईन झाले होते असा या वाक्याचा अर्थ आहे. सो जे सेकंड सेंटेन्समध्ये टू आहे ते आपण या ठिकाणी रिमूव्ह करू शकतो आणि त्याऐवजी या ठिकाणी आपण दुसरा वर्ड या ठिकाणी वापरू शकतो सुद्धा या अर्थाचा आणि तो कोणता आहे आपल्याकडे टू आहे. मग वाक्य काय होईल या ठिकाणी की ऑल द टीचर्स जॉईन द ट्रिप. द हेडमास्टर अल्सो जॉईन द ट्रिप. कीप इन युअर माइंड दॅट द वर्ड टू वी रिप्लेस्ड विथ अल्सो. या ठिकाणी टू जो काही शब्द होता तो आपण या ठिकाणी काढून टाकला आणि त्याऐवजी अल्सो या ठिकाणी वापरला. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. द टीचर वॉज प्लेइंग विथ द स्टुडंट्स अँड टीचिंग देम टू. या वाक्यामध्ये जर पाहिलं तर शिक्षक मुलांसोबत खेळत होते आणि त्यांना शिकवतही होते. बरोबर आहे. शिक्षक मुलांसोबत खेळत होते अँड मुलांना शिकवत सुद्धा होते. बरोबर आहे. सो इन दिस सेंटेन्स द सेकंड जे काही आपण बघू की या दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे जे सेकंड सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामध्ये टू जे आलेलं आहे वी कॅन रिमूव्ह इट. हाऊ? लेट्स सी. द टीचर वॉज प्लेइंग विथ द स्टुडंट्स अँड ऑल्सो टीचिंग देम. शिक्षक मुलांसोबत खेळण्याबरोबर त्यांना शिकवतही होते. सो ऑल्सो दॅट मे बी द यूज ऑफ टू. देन अनदर यूज जो काही आहे आपण जो टूचा दुसरा अर्थ जो पाहिलेला आहे तो कोणता आहे तर या ठिकाणी व्हेरी, मच, एक्सेसिव्हली या अर्थाने सुद्धा टू वापरला जातो किंवा खूप, अतिशय जास्त, प्रमाणापेक्षा जास्त या अर्थाने सुद्धा टूचा वाक्यामध्ये उपयोग या ठिकाणी केला जातो. मग कशा पद्धतीने? लेट्स सी द एक्झाम्पल. द स्टोन वॉज टू हेवी. दगड खूप जड होता. खूप जड होता. हा जो काही खूप वर्ड आहे जो आपण या वाक्यामध्ये जर बघितला तर टू आहे. बरोबर. तर टूच्या ऐवजी वी कॅन यूज अनदर वर्ड हिअर. कशा पद्धतीने? दगड फारच जड होता असा होत असल्याने टू या शब्दाऐवजी आपण व्हेरी, मच, एक्सेसिव्हली यासारखे शब्द वापरून हे वाक्य परत लिहू शकतो. मग वाक्य काय होईल? द स्टोन वॉज मच हेवी. इज इट ओके? द स्टोन वॉज टू हेवी. While we are using another word in place of to, the meaning is not changed. Meaning constantly remains same. There is no change in the meaning. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण वाक्य ट्रान्सफॉर्मेशन सेक्शनमध्ये जातो, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करतो, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करतो, रिमूव्ह टूच्या वाक्यामध्ये सो दॅट वापरतो, त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ बदलत नाही. जो मीनिंग आहे तो कायम एकच आहे, तो तोच राहतो. देर इज नो चेंज इन द मीनिंग. सो द स्टोन वॉज टू हेवी हे वाक्य आपण टू काढून जर वापरायचं झालं तर कशा पद्धतीनं? वी कॅन रिमूव्ह द वर्ड टू अँड जस्ट इन्सर्ट द वर्ड मच, व्हेरी, एक्सेसिव्हली in that sentence. The boy is too weak.
मुलगा खूप अशक्त आहे. या ठिकाणी आपण व्हेरी वापरू शकतो. कशा पद्धतीनं? द बॉय इज व्हेरी वीक. इज इट ओके? द टायगर इज टू क्रुएल. ॲज यू नो, टायगर कसा आहे? खूप क्रुएल आहे. सो वी कॅन रिमूव्ह टू अँड यूज व्हेरी इन प्लेस ऑफ टू. द मिल्क इज टू हॉट. या ठिकाणी दूध कसं आहे? खूप गरम होत आहे. सो वी कॅन यूज मच. द मिल्क इज मच हॉट. खूप गरम होतं. सो इन दिस वे यू कॅन यूज व्हेरी, मच, एक्सेसिव्हली instead of to. Then the most important thing that in today's lecture that we have to transform the sentence. We have to use so that in place of to ही जी काही वाक्यरचना आहे, या वाक्यरचनेमध्ये आपणास काय करायचंय? सो दॅटचा वापर करायचा. या प्रकारामध्ये टू हे जे काही दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत, याचा जो अर्थ आहे अल्सो, व्हेरी, एक्सेसिव्हली, मच असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की इतका की. अलग लक्षामध्ये? त्यामुळे जर टू ची रचना वापरायची नसेल, म्हणजे टू ची रचना रिमूव्ह टू करायचं ज्यावेळेस वाक्यामध्ये कन्स्ट्रक्शन किंवा सूचना दिली जाते तुम्हाला, की रिमूव्ह टू याचा अर्थ हे दोन्ही टू काढून टाकायचे असतात. पहिलं TOO आणि सेकंड जो आहे तो टू. वाक्य तुमच्या एक समोर आहे, की लेट्स सी द एक्झाम्पल देन तुमच्या लक्षात येईल. द चाइल्ड इज टू वीक टू वॉक. या ठिकाणी जर वाक्याचा अर्थ जर तुम्ही लक्षात घेतला, की ते मूल इतकं अशक्त आहे, की ते चालू शकत नाही. दॅट इज द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. इतका की, खूप, व्हेरी, अल्सो असा या वाक्याचा अर्थ होत नाही. या ठिकाणी सिंगल टू वापरलेलं नाहीये. वी फाइंड हिअर टू ही वाक्यरचना या ठिकाणी आपल्याला फाइंड होते. मग ह्या वाक्यरचनेचा अर्थ जो काही आहे, तो कोणता आहे? तर इतका की. द चाइल्ड इज टू वीक टू वॉक. मूल इतकं अशक्त आहे, वीक आहे, की ते चालू शकत नाही, असा हा या वाक्याचा अर्थ आहे. मग अशा वाक्यामध्ये ज्यावेळेस टू ची वाक्यरचना वापरलेली असते, त्यावेळेस त्या वाक्यरचनेमधून आपण टू ही वाक्यरचना रिमूव्ह करू शकतो आणि सो दॅट वापरू शकतो. कशा पद्धतीने वापरायचे? वी हॅव टू लर्न these रूल्स इन दिस स्लाइड. कशा पद्धतीने वापरलेला आहे? द चाइल्ड इज सो वीक दॅट इट कॅन नॉट वॉक. मूल इतके कमकुवत आहे, की ते चालू शकत नाही. दॅट वॉज द सेम मीनिंग ऑफ द प्रिव्हियस वन, बट जस्ट वी चेंज्ड द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. या ठिकाणी जर बघितलं, की हे जे मूळचं वाक्य होतं, द चाइल्ड इज टू वीक टू वॉक. हे वाक्य आपण कशा पद्धतीनं तयार केलेलं नवीन? द चाइल्ड इज सो वीक दॅट इट कॅन नॉट वॉक. लक्षात आलं या ठिकाणी, की कशा पद्धतीनं आपण वाक्य कन्व्हर्ट करतोय. तिचे जे नियम्स आहेत ते कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहायचे आहेत. बिफोर दिस लेट्स सी अनदर वन एक्झाम्पल. शी इज टू फॅट टू रन. टू ची वाक्यरचना आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे? सो दॅट वापरलेलं आहे. सो दॅट वापरून हे वाक्य कशा पद्धतीने तयार झालं? तर शी इज सो फॅट दॅट शी कॅन नॉट रन. देअर आर सो मेनी चेंजेस व्हेन वी रिमूव्ह टू. ज्यावेळेस आपण रिमूव्ह टू करतो, वाक्यातून टू काढू शकतो, त्यावेळेस बरेच बदल या ठिकाणी झालेले आहेत आणि ते बदल कसे करायचे तेच या ठिकाणी पाहायचं आहे. बट बिफोर दिस, वन थिंग दॅट यू शुड नेव्हर फॉरगेट. हे शिकण्या अगोदर जे काही बेसिक नॉलेज किंवा बेसिक कन्सेप्ट्स आहेत रिगार्डिंग टू द सो दॅट म्हणा किंवा टू म्हणा, त्या गोष्टी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर टू वाक्यरचना असलेले जे काही वाक्य आहे, म्हणजे ज्या वाक्यामध्ये टू ची वाक्यरचना आहे, ते वाक्य वाक्याच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडलं जातं? तर ते सिंपल सेंटेन्स असतं. या ठिकाणी जर पाहिलं आपण, की टूचं वाक्य जे आहे ते सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य असते. ॲज यू नो देअर आर 3 डिफरंट पार्ट्स ऑफ सेंटेन्स. 3 डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचे 3 वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत. सिंपल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे. साधं वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे वाक्याचे 3 वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की टूची वाक्यरचना असणारं जे काही वाक्य आहे, ते सिंपल सेंटेन्समध्ये मोडलं जातं. सेकंड थिंग दॅट यू शुड ऑल्वेज कीप इन युअर माइंड, की ज्यावेळेस आपण टूच्या वाक्यामध्ये सिंपल टू टूच्या वाक्यामध्ये सो दॅट वापरतो, म्हणजे रिमूव्ह टू करतो, टू काढून टाकतो आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस सो दॅटची वाक्यरचना असलेलं वाक्य तयार करतो, दॅट टाईम
दॅट सेंटेन्स कन्व्हर्टेड इंटू कॉम्प्लेक्स. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, की म्हणजे या ठिकाणी वाक्याचा प्रकार चेंज होतोय. जे टू टूचं असणारं वाक्य आहे, जे सिंपल सेंटेन्समध्ये होतं, ते वाक्य आपण सो दॅट वापरल्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये म्हणजे मिश्र वाक्यामध्ये रूपांतरित झालेलं असतं. ऑल्वेज कीप दिस थिंग इन युअर माइंड. थर्ड थिंग दॅट यू शुड नो दॅट टू टूच्या रचनेत होकारात्मक वाक्य आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन वाक्य एक ग्रामॅटिकल पार्ट आहे, की होकारार्थी आणि नकारार्थी. तर टू टूचं असणारं जे काही वाक्य आहे दॅट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स. परंतु अ त्याच अर्थाचे परंतु नकारात्मक रचना असणारे वाक्य आपण जर तयार करायचं ठरवलं, तर आपण सो दॅट वापरून ते वाक्य निगेटिव्ह तयार करू शकतो. परीक्षेला या ठिकाणी सूचना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात, की कोणत्या पद्धतीने या वाक्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, ज्या सूचना आहेत, त्या सूचना मी सुद्धा तुम्हाला सांगेल. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की टू टूचं जे काही वाक्य आहे दॅट वॉज इन अफर्मेटिव्ह सेन्स आणि व्हेन वी रिमूव्ह टू अँड यूज सो दॅट दॅट टाइम that sentence is converted into negative structure. Another important thing that both जे नवीन दोन वाक्य आहेत फर्स्ट सेंटेन्स ऑफ टू अँड सेकंड ऑफ सो दॅट ही जी काही दोन वाक्य आहेत या ठिकाणी आपण टू टूचे त्या दोन्ही वाक्याचा जो काळ आहे किंवा जो टेन्स आहे तो एकच आहे. टू टूच्या रचनेऐवजी वाक्याचा अर्थ न बदलता सो दॅटची ही रचना वापरणे म्हणजे चार विविध वाक्य रूपांतराचे प्रकार आत्मसात केल्यासारखे आहे. म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण टू टूच्या रचनेऐवजी सो दॅटची रचना वापरतो, त्यावेळेला या ठिकाणी आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य रूपांतर करत असतो. कोणते वाक्य रूपांतर आहे? फर्स्ट, रिमूव्ह टू. बघा, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं, की ज्यावेळेस अशा पद्धतीचं एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला 4 वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स सूचना दिल्या जातील, मात्र ॲन्सर त्याचं एकच असणार आहे. गृहीत धरा टू टूचं वाक्य दिलेलं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सूचना दिली. काय दिली, की रिमूव्ह टू या वाक्यातून टू काढून टाका. दॅट इज द इन्स्ट्रक्शन. द आन्सर इज सेम. आपलं उत्तर कायम असणार आहे. सेकंड थिंग, त्यांनी सांगितलं, की रिमूव्ह टूचं वाक्य दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी सांगितलं नाही किंवा त्यातून टू काढून टाका. दे हॅड गिव्हन द इन्स्ट्रक्शन दॅट यूज सो दॅट. इन्स्ट्रक्शन काय दिलेले त्यांनी? यूज सो दॅट. तरी उत्तर एकच आहे आपले. देन टूचं वाक्य असणारं आहे, जे कोणत्या सेंटेन्स प्रकारामध्ये आहे? सिंपल सेंटेन्समध्ये आहे. मग सूचना ते देऊ शकतात. काय? इन्स्ट्रक्शन ते देऊ शकतात, की मेक इट कॉम्प्लेक्स. दिलेलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतरित करा. ओके. अँड द लास्ट इन्स्ट्रक्शन इज दॅट टूचं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये सूचना दिली, मेक इट निगेटिव्ह. सो या चारही सूचनांचं, चारही इन्स्ट्रक्शनचं उत्तर मात्र एकच आहे, की सो दॅट. ओके. रिमूव्ह टू म्हटलं तरी आपण सो दॅट वापरतोय. सो दॅट यूज सो दॅट म्हटलं तर क्लिअर क्लिअर इंडिकेशन आहे, की त्या वाक्यात सो दॅट वापरायचं आहे. मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच सो दॅट वापरायचं आहे. मेक इट निगेटिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी सो दॅट वापरायचं. सो या 4 इन्स्ट्रक्शन जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी उत्तर मात्र या ठिकाणी एकच आहे. लेट्स सी. हे जे काही आपण टूच्या वाक्यामध्ये सो दॅट वापरलं, तर त्यासाठी कोणते नियम आहेत? व्हिच रूल्स डू वी नीड टू फॉलो? That is most important thing that you should always keep in your mind and the first rule is in front of you. कोणता रूल आहे पहिला? ज्यावेळेस टूच्या वाक्यामध्ये तुम्ही सो दॅट वापरणार आहात, त्यावेळेस पहिलं जे टी डबल ओ आहे, टी डबल ओ जे आहे, त्याऐवजी यू हॅव टू यूज सो. फर्स्ट थिंग इज क्लिअर. सेकंड टू टी ओ हे जे काही आहे, यू हॅव टू रिमूव्ह दॅट टू अँड यूज दॅट. First, T double O. We have to drop that word. We have to remove that word and use so. Second thing, we have to remove to TO and use that in place of to. Then आता या ठिकाणी आपल्याकडे काय झालंय की टू काढून टाकलेलं आहे, दुसरं टू काढून टाकलेलं आहे. नवीन वर्ड त्या ठिकाणी आलेले आहेत कोणते? सो आणि दॅट. पहिल्या टूच्या ठिकाणी सो आणि दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट वापरलेले. आफ्टर दॅट त्यानंतर काय करायचं, की दॅट वापरल्यानंतर जो मूळ सेंटेन्स आहे आपलं फर्स्ट, त्या मूळ सेंटेन्सचा या ठिकाणी जो कर्ता असेल आणि जर तो पुरुषवाचक सर्वनाम असेल, तर त्या पुरुषवाचक सर्वनामासाठी आपल्याला पर्सनल प्रोनाउन्स वापरणं गरजेचं आहे दॅट नंतर.
लक्षात येतंय, की जे वाक्य तुमच्या समोर दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये जो कर्ता आहे, तो कर्ता एक तर पर्सनल प्रोनाउन असेल, बरोबर आहे? किंवा एखादं पुरुषवाचक सर्वनाम त्या ठिकाणी दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. देन फोर्थ थिंग, पुरुषवाचक सर्वनाम पर्सनल प्रोनाउन नंतर मूळ वाक्याच्या काळानुसार म्हणजे मूळ वाक्याचा जो काळ आहे, त्या काळानुसार या ठिकाणी आपल्याला काही बदल करायचे असतात. इफ देअर इज प्रेझेंट टेन्स, जर त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असेल, तर यू कॅन यूज कॅन नॉट आफ्टर पर्सनल प्रोनाउन. या ठिकाणी कॅन नॉट नंतर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन नंतर जर वर्तमान काळ असेल, तर कॅन नॉट वापरायचं आहे आणि जर भूतकाळ असेल, तर या ठिकाणी काय करायचंय, कुड नॉट वापरू शकता. अँड इफ देअर इज भविष्यकाळ जर असेल, तर विल नॉट किंवा विल नॉट बी एबल टू ही वाक्यरचना या ठिकाणी करू शकतात. सो हे 4 इन्स्ट्रक्शन ज्या काही आहेत, त्या तुमच्या लक्षात येतील. लेट्स सी द एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे, की रामा इज टू टायर्ड टू वॉक. हे वाक्य तुमच्या समोर आहे या ठिकाणी. बघा, की हायलाइटर घेऊया. रामा, आय विल चेंज द कलर. येस. राम इज टू टायर्ड टू वॉक. या ठिकाणी 2 टू आहेत. फर्स्ट टू हे आहे, सेकंड टू TO2 आहे. या वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला? यूज सो दॅट करायचं. नियम क्रमांक 1 काय आहे आपल्याकडं, की पहिलं जे टू आहे, हे टू आपल्याला रिमूव्ह करायचं. वी हॅव टू रिमूव्ह टू. सो व्हॉट वी डू? वी रिमूव्ह टू अँड यूज सो. इज इट क्लिअर? सेकंड रूल जो आहे आपल्याकडं, तो कोणता आहे? तर TO, हे जे काही टू आहे या ठिकाणचं TO, वी हॅव टू रिमूव्ह टू अँड यूज दॅट. इथपर्यंत लक्षात आलं? पहिलं TOO काढून टाकलं. वी रिमूव्ह द टू अँड यूज सो. सेकंड टू जे आहे ते आपण काढून टाकलं अँड यूज दॅट. आता दॅट नंतर काय करायचं? दॅट नंतर आपलं जे पहिलं सेंटेन्स आहे या ठिकाणी, हे बिफोर या सेंटेन्समध्ये जो कर्ता आहे, जो सब्जेक्ट आहे, जो पर्सनल प्रोनाउन आहे, जे पुरुषवाचक नाम आहे, ते पुरुषवाचक नामाऐवजी या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? सर्वनाम वापरायचे. त्या नामासाठी म्हणजे रामसाठी कोणतं सर्वनाम आहे? तर या ठिकाणी आपण ही हे सर्वनाम वापरतो. इज इट क्लिअर हाऊ वी यूज ही? ॲज पर द सब्जेक्ट. आपल्या वाक्याचा जो कर्ता आहे, तो कर्ता कोण आहे? त्या कर्त्यानुसार या ठिकाणी सर्वनामच वापरायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. देन नेक्स्ट थर्ड जो आहे या ठिकाणी आपल्याकडे, की जे काही काळ आहे, सॉरी फोर्थ रूल जो काही आहे, मूळ वाक्याचा काळ कोणता आहे? राम इज सो टायर्ड या वाक्याचा काळ कोणता आहे? तो वर्तमान काळ आहे. कशावरून कळला? या ठिकाणी जे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे, त्या सहाय्यकारी क्रियापदावरून या ठिकाणी या वाक्याचा काळ आपल्याला समजलेला आहे. मग जर वर्तमान काळ असेल तर कॅन वापरायचं आहे. जर भूतकाळ असेल तर कुड नॉट वापरू शकता आणि जर भविष्य काळ असेल तर विल नॉट किंवा शॅल नॉट वापरू शकता. दॅट्स इट. सो दॅट इज द एक्झाम्पल. लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. द चाइल्ड वॉज टू वीक टू वॉक. इतकं अशक्त आहे की ते शकत नाही. या ठिकाणी जर पाहिलं, TOO आहे. टू काढून टाकूया, त्याऐवजी सो वापरू. लक्षात आलं? सेकंड टू काढून टाकूया, त्याऐवजी काय करूया? दॅट वापरूया. इथपर्यंत लक्षात आलं? नाव. आता जो सब्जेक्ट आहे आपला, तो चाइल्ड आहे. चाइल्ड कसा आहे? न्यूट्रल जेंडर आहे. आपलं वी कॅनॉट आयडेंटिफाय ही ऑर शी. ते मूल ती आहे की तो आहे हे आपण सांगू शकत नाही. मूल आहे. दोन्हीपैकी एक असू शकतं. म्हणून चाइल्डसाठी या ठिकाणी आपण इट वापरलं. इज इट क्लिअर? वाक्याचा काळ कोणता आहे? वॉज म्हणजे पास्ट टेन्स आहे. सो वी हॅव टू यूज कुड. ओके? अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. देन थर्ड सेंटेन्स जे काय आहे ते फ्युचर मधलं घेतलेलं आहे, की या ठिकाणी ही विल बी टू लेट टू कॅच द ट्रेन. आणि हे वाक्य दिलं. सूचना 4 वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पाठीमागच्या स्लाइडमध्ये अभ्यासलेल्या आहेत. रिमूव्ह टू, यूज सो दॅट, मेक इट कॉम्प्लेक्स, मेक इट निगेटिव्ह. ह्या 4 जरी वेगवेगळ्या सूचना असल्या, तर उत्तर मात्र आपलं एकच कायम असणार आहे. लक्षात ठेवायचं. ही विल बी टू लेट टू कॅच द ट्रेन. फर्स्ट रूल, पहिले टू जे आहे, यू कॅन रिमूव्ह दॅट टू अँड यूज सो. ठीक आहे. सेकंड टू जे आहे ते काढून टाका, त्याऐवजी दॅट वापरा. हेही केलं. देन
त्या दॅट नंतर काय करायचं की पहिल्या वाक्यात आपलं फर्स्ट सेंटेन्स जे काय आहे आपलं बिफोर टूचं त्या ठिकाणी असणारा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टसाठी सर्वनाम घ्यायचं या ठिकाणी. सब्जेक्ट आपला ही आहे म्हणून हिला हीच वापरलं या ठिकाणी. फ्युचर टेन्स आहे म्हणून विल नॉट अँड विल नॉट बी कॅच द ट्रेन. या ठिकाणी अशा पद्धतीने हे वाक्य विल नॉट कॅच द ट्रेन. या ठिकाणी बी विल फ्युचर टेन्स आहे म्हणून या ठिकाणी आपण विल नॉट वापरलं. सो हा जो फर्स्ट टाईप आहे या ठिकाणी रिमूव्ह टू मध्ये जर वाक्य आपण ट्रान्सफर करत बसलो करायचं असेल आपला तर जर वाक्याचा सब्जेक्ट हा आपला कोण असणार आहे. जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी तिन्ही वाक्यामध्ये तर हा सब्जेक्ट जो काही आहे तो सब्जेक्ट कोण आहे आपला या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन या ठिकाणी आहे बरोबर आहे किंवा एखादा नाऊन आहे. सो दॅट इज फर्स्ट टाईप. सेकंड जो टाईप आहे तो आपल्याला पाहायचा आहे. सो लेट सी. जर या ठिकाणी 1 मिनिट हां. कधी-कधी काय होतं, की टूच्या वाक्यामध्ये इनडायरेक्ट कर्ता दिलेला असतो. जो सेकंड प्रकार आहे, हा पहिला प्रकार झाला, की या ठिकाणी जो कर्ता आहे, तो कर्ता आपल्याला फॉरच्या सोबत दिलेला असतो. म्हणजे सो दॅटचा वापर करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळी हा पहिल्या प्रकारासारखंच वाक्य येईल असं नाही. सो देअर मे बी अ चेंजेस. त्या ठिकाणी काही बदल असू शकतात. तो बदल तुमच्या समोर आहे या ठिकाणी. जस्ट वेट. नेक्स्ट. नाऊ सी. आता या ठिकाणी बघूया की द ट्री इज टू हाय फॉर मी टू क्लाइंब या पद्धतीचं वाक्य आहे. या ठिकाणी जर सब्जेक्ट बघितला आपण तर सब्जेक्ट कोण आहे आपल्याकडे. सब्जेक्ट न्यूटर आहे बरोबर आहे. आणि जो मूळ कर्ता आहे किंवा या ठिकाणी फॉरची वाक्यरचना आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिली वाक्यरचना तुम्ही आता अभ्यासलेली आहे. दुसऱ्या वाक्यरचनेमध्ये काय होते की ज्यावेळेस एखाद्या वाक्याचा कर्ता हा फॉर सोबत दिलेला असेल म्हणजे हा दुसरा प्रकार. मागील स्लाइडमध्ये जो पाहिलेला होता तो पहिला प्रकार होता. परंतु या प्रकारामध्ये ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा फॉर सोबत दिलेला असेल. एम आय राईट? की पहिल्या प्रकारामध्ये डायरेक्ट कर्ता दिलेला आहे, सब्जेक्ट दिला होता. या ठिकाणी फॉर सोबत दिलेला आहे किंवा फॉरची वाक्यरचना या अर्थाने लक्षात ठेवा, की सो दॅटचं वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये जर फॉरची वाक्यरचना असेल, तर ते वाक्य कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. द फर्स्ट रूल इज कॉमन. पहिलं टू काढून टाका. आय विल चेंज द कलर अगेन. येस. पहिलं टू जे आहे, हे जे टू आहे ते आपण या ठिकाणी नियम आहे सर्वांसाठी सारखा आहे. यू कॅन रिमूव्ह टू अँड यूज सो. इज इट ओके? ठीक आहे. If you have any query, any problem, you can write down in the comment section and don't forget to subscribe the channel and press the bell icon to get the notification of new channels. व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही. सो कीप रूल नंबर 1. रिमूव्ह टू यूज सो. देन आता या ठिकाणी थोडं लक्ष की फॉर नंतर किंवा फॉर सोबत जो करता आलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचा आहे. आलं लक्षामध्ये. पहिलं टू आपण रिमूव्ह केलं त्याऐवजी सो वापरलं आणि या ठिकाणी फॉर सोबत जो काही सब्जेक्ट असतो पर्सनल प्रोनाउन तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दॅट वापरलं. दुसरं टू काढून टाकलं या ठिकाणचं आणि त्याऐवजी काय केलं आपण दॅट वापरलं. पण आता दॅट नंतर काय करायचं या ठिकाणी आपण मागील स्लाइडमध्ये किंवा मागील वाक्य प्रकारामध्ये बघितलं की या ट्रीनुसार सब्जेक्ट घेत होतो या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन घेत होतो बरोबर आहे. पण ते या ठिकाणी तसं करायचं नाही. जर करता हा फॉर सोबत दिलेला असेल तर तो द्वितीय विभक्तीमध्ये असतो. फॉर सोबत आलेला जो काही कर्ता आहे तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. त्याची प्रथमा विभक्ती नॉमिनेटिव्ह केस वापरायची. मग मीची नॉमिनेटिव्ह केस काय आहे तर आय आहे. आणि जो लास्ट रूल आहे टेन्सच्या संदर्भात तो कॉमन आहे. वर्तमान काळ असेल कॅन नॉट वापरा, भूतकाळ असेल कुड नॉट वापरा, फ्युचर असेल विल नॉट वापरा. दॅट्स इट. म्हणजे वाक्य काय झालं. द ट्री इज सो हाय फॉर दॅट आय कॅन नॉट क्लाइंब. ओके. सेकंड एक्झाम्पल पहा म्हणजे थोडं लक्षात येईल. द फॉरेस्ट विअर टू डेन्स फॉर देम टू ट्रॅव्हल. ते जंगल खूप घनदाट आहे त्यांच्यासाठी का प्रवास या ठिकाणी करण्यासाठी ते जंगल त्यांच्यासाठी खूप घनदाट आहे प्रवास करण्यासाठी. इट इज नॉट पॉसिबल टू ट्रॅव्हल मग फ्रॉम दॅट डेन्स फ्रॉम दॅट फॉरेस्ट. तर अशा पद्धतीचं वाक्य आहे.
कर्ता कशासोबत दिलेला आहे? फॉर सोबत दिलेला आहे. कोणासाठी घनदाट आहे? त्यांच्यासाठी घनदाट आहे. बरोबर आहे. ते झाड कोणासाठी उंच आहे? माझ्यासाठी उंच आहे. फॉर मी म्हणजे या ठिकाणी कर्ता हा फॉर सोबत दिलेला आहे आणि या वाक्यरचनेमध्ये काय होतंय, की जर कर्ता फॉर सोबत दिलेला असेल, तर अशा वेळेस ते वाक्य कन्व्हर्ट करताना मी तुम्हाला सांगितलं, द सेम रूल इज देअर. पहिलं जे टू आहे ते काढून टाकूया. त्याऐवजी सो वापरलं. त्यानंतर फॉर सोबत जो सब्जेक्ट आलेला आहे, कर्ता आलेला आहे, तो सुद्धा घटक किंवा तो सुद्धा कंटेंट पूर्णपणे काढून टाकायचा. वी हॅव टू रिमूव्ह ऑल दॅट थिंग. ओके. देन जे दुसरं टू आहे त्याऐवजी दॅट वापरलं. लक्षात आलं? जे दुसरं टू आहे त्याऐवजी दॅट वापरलं. देन दॅट नंतर आपण जो प्रिव्हियस सब्जेक्टनुसार प्रोनाउन घेत होतो ते घ्यायचं नाहीये. ते आता घ्यायचंय कोणतं? फॉर सोबत जे द्वितीय विभक्तीमध्ये प्रोनाउन आलेलं आहे त्याची प्रथमा विभक्ती वापरायची जी या ठिकाणी दे आहे. दे या ठिकाणी काळ कोणता आहे? वियर आहे. सो वी कॅन यूज कुड नॉट. इज इट ओके? And the remaining part of the sentence. Let's see the third sentence. Physics is too difficult for her to score good marks. या ठिकाणी जर बघितलं तर फॉर सोबत कोणासाठी अवघड विषय आहे? तर तिच्यासाठी अवघड आहे. फॉर सोबत या ठिकाणी करता दिलेला आहे. मग आता काय करायचं? सेम स्ट्रक्चर वी हॅव टू फॉलो. वी हॅव टू फॉलो 4 rules. फर्स्ट TOO रिमूव्ह, यूज टू. सेकंड रूल टू काढून टाका, TO दॅट वापरा. थर्ड रूल काय आहे या ठिकाणी? मूळच्या वाक्यानुसार प्रोनाउन्स घ्या आणि फोर्थ काळाच्या संदर्भात आहे. सो लेट्स फॉलो दिस रूल. रिमूव्ह द फर्स्ट टू. सो रिमूव्ह फॉर सोबत जो करता आलेला आहे तो सगळा ड्रॉप करून टाका या ठिकाणी. कॅन्सल दिस. ओके. देन दुसरं जे टू आहे त्याऐवजी दॅट वापरा. आता या ठिकाणी काय करायचंय? ॲज आय टोल्ड यू, डोंट गो फॉर फिजिक्स. फिजिक्सकडे बघू नका. या ठिकाणी करता आपलं कोणासाठी अवघड आहे? तिच्यासाठी. फॉर सोबत जो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रोनाउन आलेले आहेत ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्या किंवा नॉमिनेटिव्ह केस घ्या. म्हणजे हरची नॉमिनेटिव्ह केस कोणती आहे? तर शी आहे. काळ कोणता आहे? इज आहे. म्हणजे वर्तमान काळ आहे. म्हणून या ठिकाणी कॅन नॉट वापरलं अँड स्कोर गुड मार्क्स. सो दॅट इज द सेकंड टाइप. पहिला सेंटेन्सचा प्रकार बघितला की त्या ठिकाणी फॉर सोबत करता दिलेला नव्हता. दुसरा चा प्रकार बघितला की वाक्याचा कर्ता जो काही आहे तो कोणासोबत आहे? तर या ठिकाणी तो फॉर सोबत या ठिकाणी करता दिलेला आहे. ज्यावेळेस फॉर सोबत करता दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही मेथड फॉलो करायची. अँड द लास्ट टाइप जो काही आहे तो या ठिकाणी बघायचा की आपला सब्जेक्ट जो काही आहे तो सब्जेक्ट कसा आहे? न्यूटर आहे. अलग लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा नपुंसकलिंगी असेल आणि त्या ठिकाणी फॉर सोबत कर्ता दिलेला नसेल आपला पर्सनल प्रोनाउन. अलग लक्षामध्ये. तर अशा वेळेस काय करायचं? वाक्य तुमच्या समोर आहे. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट. दगड इतका जड आहे की तो उचलला जाऊ शकत नाही. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट. जर हे वाक्य आपण या पद्धतीने केलं, रूल नंबर 1 आपण जे आतापर्यंत अभ्यासला होता. रूल नंबर 2 जो अभ्यासला फॉर सोबतचा होता. त्यामधला पहिल्या प्रकारानुसार केलं तर काय होईल वाक्य? पहिलं टू आहे ते आपण काढून टाकलं सो. द स्टोन इज सो हेवी. बरोबर आहे. दुसरं टू काढून टाकलं त्याऐवजी दॅट वापरलं. द स्टोन इज सो हेवी दॅट. मूळच्या वाक्याचा जो कर्ता आहे स्टोन, मग दगडासाठी आपण कोणतं प्रोनाउन वापरतो? तर इट. बरोबर आहे. आणि काळ कोणता आहे? वर्तमान काळ आहे म्हणून कॅन नॉट वापरूया आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स लिफ्ट. मग वाक्य काय? द स्टोन इज सो हेवी दॅट इट कॅन नॉट लिफ्ट. जर या पद्धतीचं वाक्य जर आपण तयार केलं तर दॅट वॉज रॉंग मिस्टेक. दॅट इज द रॉंग सेन्स. का रॉंग होईल? वाक्याचा अर्थ या ठिकाणी चेंज होतोय. कसा चेंज होतोय? द स्टोन इज सो हेवी. दगड खूप जड आहे. दॅट. इट म्हणजे कोण? तुम्ही कोणासाठी वापरलं इट? स्टोनसाठी. इट कॅन नॉट लिफ्ट. दगड उचलू शकत नाही. दगड कसा उचलणार? त्या ठिकाणी दॅट इज न्यूटर आहे. बरोबर आहे. इट इज अ डेड ऑब्जेक्ट. इट कॅनॉट लिफ्ट. सो हे वाक्य या ठिकाणी चुकतं. दगड दगडाला उचलू शकत नाही असं हे वाक्य होईल. आलं का लक्षामध्ये? सो दॅट इज द रॉंग मिस्टेक. म्हणजे सांगायचंय काय या ठिकाणी की ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता हा जर काय असेल? न्यूटर असेल. बरोबर आहे. आणि फॉर सोबत जर तो कर्ता दिलेला नसेल, तर त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस या ठिकाणी वाक्यरचना थोडीशी चेंज करायची आहे. ती कशी करायची आहे मी तुम्हाला सांगू शकतो. कशा पद्धतीने? जर अशा पद्धतीची वाक्यरचना केली असेल, तर केली आपण समजा कोणती? द स्टोन इज सो हेवी दॅट इट कॅन नॉट लिफ्ट. तर त्याचा जो अर्थ आहे,
दगड दगडाला उचलू शकत नाही असा तो अर्थ होतो अँड दॅट वॉज रॉंग. मग या ठिकाणी चूक काय झाली? तर या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे? नपुंसकलिंगी आहे. पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी याचा बोध होत नाही. त्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो. मग जर असं असेल तर काय करायचं? बरोबर आहे. त्यावेळेस दॅट नंतर नन कॅन नन कुड या शब्दांचा वापर तुम्ही करू शकता आणि वाक्याच्या शेवटी इट म्हणजे जे आपण पर्सनल प्रोनाउन वापरत होतो त्या ठिकाणी आपण की मूळच्या कर्त्यानुसार आपण सर्वनामाचा वापर करत होतो. तर त्या ठिकाणी वापर नाही करायचा सर्वनामाचा. तर काय करायचं? नन हा शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. आलं का लक्षामध्ये? आणि जो कर्ता आहे इट, इट वॉज ऑल्वेज इट. आलं का लक्षामध्ये? त्यावेळेस तो शेवटी म्हणजे वाक्य काय होईल? नियम सारखेच आहेत. पहिलं टू काढून टाकलं या ठिकाणी, त्याऐवजी सो वापरलं. दुसरं टू काढून टाकलं या ठिकाणी, त्याऐवजी दॅट वापरलं. फक्त कर्ता कोण घ्यायचा या ठिकाणी? तर नन घ्यायचा आहे. इथं स्टोननुसार इट नाही घ्यायचं. कधी घ्यायचं आहे? आलं का लक्षामध्ये? स्टोननुसार इट घेणं चुकीचं होतं. या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणून ज्यावेळेस सब्जेक्ट हा व्हेन द सब्जेक्ट इज न्यूटर जेंडर, ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा न्यूटर जेंडर असेल, दॅट टाईम यू कॅन यूज नन. पण त्याला अजून एक कंडिशन आहे, की या ठिकाणी तो फॉर सोबत दुसरा कर्ता दिलेला असला पाहिजे. म्हणजे कसं? द स्टोन इज टू हेवी फॉर मी. फॉर मी असं नसलं पाहिजे. आणि सब्जेक्ट कसा पाहिजे? पाहिजे. त्यावेळेस ही वाक्यरचना या ठिकाणी वापरायची. अशा वाक्यरचनेमध्ये नन वापरा आणि त्या ठिकाणी बाकीचे नियम तुम्ही फॉलो करा. मग काय केलं? पहिलं टू काढून टाकलं, सो घेतलं. दुसरं टू काढून टाकलं, दॅट घेतलं. नवीन सब्जेक्ट कोणता घेतला? नन. वर्तमान काळ आहे म्हणून can. बाकीचा उर्वरित शब्द आणि शेवटी इट वापरायला विसरायचं नाही. हेच वाक्य आपण एखादा विद्यार्थी म्हटला, "सर मला इटच वापरायचं आहे. आय डू नॉट वॉन्ट टू यूज." या ठिकाणी नन नाही वापरायचं. मग तुम्ही इट सुद्धा वापर करू शकता. बट यू हॅव टू कन्व्हर्ट दॅट सेंटेन्स इंटू पॅसिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? पहिलं टू काढलं, द स्टोन इज सो हेवी दॅट. आता इटच वापरायचे, परंतु जी काही पुढची वाक्यरचना आहे ती आपल्याला पॅसिव्ह मध्ये करावी लागेल. म्हणजे काय होईल? इट कॅन नॉट बी लिफ्टेड. वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट बी लिफ्टेड. जर भूतकाळ असेल तर कुड नॉट बी लिफ्टेड. अनदर एक्झाम्पल एक ठिकाणी तुमच्या समोर आहे, म्हणजे लक्षात बऱ्यापैकी. द मिल्क वॉज टू हॉट टू ड्रिंक. दूध इतकं गरम आहे की ते पिलं जाऊ शकत नाही. बरोबर आहे? मग वाक्य काय होईल? पहिलं टू काढून टाका. या ठिकाणी कंडिशन काय आहे? मिल्क आहे, दॅट इज न्यूटर आहे. बरोबर आहे? म्हणून या ठिकाणी काय केलं? फॉर सोबत सुद्धा दुसरा कर्ता दिलेला नाहीये. म्हणून मिल्क वॉज पहिलं टू काढून टाकलं, सो वापरलं. दुसरं टू काढून टाकूया. त्या ठिकाणी दॅट वापरूया. सब्जेक्ट कोणता घ्यायचा या ठिकाणी? सब्जेक्ट कोण आहे? न्यूटर आहे. म्हणून या ठिकाणी नन वापरला. पास्ट टेन्स आहे म्हणून कुडचा वापर केला आणि शेवटी इट. वाक्य काय झालं? द मिल्क वॉज सो हॉट दॅट नन कुड ड्रिंक. किंवा हेच वाक्य तुम्ही इट वापरून सुद्धा करू शकता, की द मिल्क वॉज सो हॉट दॅट इट कुड नॉट बी ड्रंक. पॅसिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी करायचं आहे, लक्षात ठेवा. सो दॅट इज द रूल्स दॅट वी नीड टू understand, that we need to learn. So there are few examples in front of you. Let's see. The MBBS course is too expensive for us. या ठिकाणी आपण 3 वाक्यरचना वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत. फर्स्ट वाक्यरचना ज्या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन यूज्ड ॲज अ सब्जेक्ट. सेकंड वाक्यरचना जी फॉर सोबत दिलेली असते. आणि थर्ड वाक्यरचना म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट हा न्यूटर असतो आणि फॉर सोबत सुद्धा दिलेला नसतो. ह्या 3 वाक्यरचना तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात. जर त्या लक्षात ठेवल्या तर तुम्ही इझिली ते वाक्य या ठिकाणी कन्व्हर्ट करू शकतात. इज इट ओके? आता हा वाक्यप्रकार मला सांगा. द MBBS कोर्स इज टू एक्सपेन्सिव्ह फॉर अस टू जॉइन. 1 नंबर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, 2 मध्ये आहे की 3 मध्ये? राईट डाऊन इन द कमेंट सेक्शन. पहिल्या प्रकारामध्ये 3 प्रकार या ठिकाणी अभ्यासले. पहिला प्रकार कोणता होता? प्लेन सब्जेक्ट होता, पर्सनल प्रोनाउन या ठिकाणी वापरलेला होता. दुसरा वाक्य प्रकार जो आहे तो फॉर सोबत असणारा वाक्यप्रकार होता. तिसरा जो आहे तो न्यूटर होता. या ठिकाणी वाक्याचा कर्ता न्यूटर असतो आणि त्या ठिकाणी फॉर सोबत सुद्धा दिलेला नसतो. अशा 3 वेगवेगळ्या वाक्यरचना या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या. त्यापैकी ही वाक्यरचना कोणत्या प्रकारातली? फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. राईट डाउन इन द कमेंट सेक्शन क्विकली. येस? व्हेरी गुड. या ठिकाणी ही जी काही वाक्यरचना आहे ही सेकंड आहे. सेकंड फॉर सोबत करता दिलेला आहे. आलं लक्षामध्ये? मग वाक्य काय झालं? द MBBS कोर्स रिमूव्ह टू यूज सो.
एक्सपेन्सिव्ह. फॉर सोबत सगळी कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी काढून टाकायची जी आलेली आहे ती फॉर अस निघून जाईल आणि त्या ठिकाणी जसे दुसरं टू आहे त्याऐवजी दॅट वापरला. फॉर सोबत जो कर्ता आलेला होता, विभक्ती आलेली होती द्वितीया, त्या विभक्तीची प्रथम विभक्ती वापरली दे. काळ कोणता आहे? इज म्हणजे कॅन नॉट. राहिलेला भाग या ठिकाणी काय होईल? त्या ठिकाणी जॉईन हा शब्द वापरावा लागेल. आय विल चेंज द कलर ऑफ द पॉइंटर. इट वॉज टू डार्क. ओके. The tree is too tall to climb. Now tell me, first, second, third. तीन वाक्य प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यापैकी हा वाक्य प्रकार कोणता आहे? पहिल्यामध्ये जातोय, दुसऱ्यात का तिसऱ्या टाईपमध्ये जातोय? So write down in the comment section quickly. We don't have the time. Yes, that goes into the third section. तिसऱ्या सेक्शन मध्ये जातोय. एक तर सब्जेक्ट हा न्यूटर आहे. बरोबर आहे? फॉर सोबत वाक्यरचना नाहीये. म्हणून या ठिकाणी तिसरा प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू यूज सब्जेक्ट कोणता वापरावा लागेल? NONE. दॅट्स गुड. वाक्य काय झालं मग या ठिकाणी? बघा. येस. द ट्री पहिलं टू काढून टाकलं त्याऐवजी सो वापरलं. द ट्री इज सो टॉल. दुसरं टू काढून टाकू त्याऐवजी दॅट वापरलं. अलग लक्षामध्ये. आणि या ठिकाणी काय करूया आपण? नन कॅन क्लाइंब इट. तर वन वापरलेलं आहे. यू कॅन यूज वन ऑर नन. दॅट्स इट. पण वन जर वापरलं तर नॉट वापरावं लागेल. आणि जर नन वापरलं तर नॉट वापरण्याची गरज नाही. म्हणजे हे वाक्य दोन प्रकारे होऊ शकतं. द ट्री इज सो टॉल दॅट वन कॅन नॉट क्लाइंब इट किंवा नन कॅन क्लाइंब इट. द सेम स्ट्रक्चर इज देअर. वन वापरलं तर नॉट घ्यावा लागेल. नन वापरलं तर नॉट घेण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू. द सन इज टू हॉट फॉर अस टू गो आउट नाऊ. फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणता प्रकार आहे? येस, व्हेरी गुड. फॉर सेकंड टाईपमध्ये आहे या ठिकाणी म्हणून हा दुसरा प्रकार आहे. तो फॉर सोबत करता दिलेला आहे. द सेम आय विल रिवाइज द रूल्स. फर्स्ट रूल जे टू आहे या ठिकाणी त्या टूच्या ऐवजी काय करायचं आपल्याला? वी हॅव टू यूज सो. व्हेरी गुड. जे सेकंड टू आहे TO, या टू ऐवजी कोणता वर्ड वापरायचा आपल्याला या ठिकाणी? दॅट वापरायचा आहे. ओके. थर्ड रूल जो आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जो सब्जेक्ट आहे सब्जेक्टच्या संदर्भामध्ये आहे तो सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टसाठी काय करायचं आपल्याला? प्रोनाऊन या ठिकाणी वापरायचे. PR लिहितो शॉर्टमध्ये. आणि जो फोर्थ रूल आहे दॅट इज अबाउट द टेन्स म्हणतो आपण. तो काळाच्या संदर्भामध्ये असेल. जर वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट. जर भूतकाळ असेल तर कुड नॉट. आणि भविष्यकाळ असेल तर या ठिकाणी विल नॉट. सो द सन इज टू हॉट फॉर अस टू गो आउट नाऊ. दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये आहे. सो गो फॉर द अँसर. काय होईल या ठिकाणी? द सन इज सो हॉट दॅट वी कॅन नॉट गो आउट नाऊ. या ठिकाणी काय केलं आपण? अगेन आय विल एक्सप्लेन. टू रिमूव्ह केलं, सो वापरलं. फॉर सोबत करता आलेला तो पूर्ण रिमूव्ह केला. दुसरं जे टू आहे त्याऐवजी दॅट वापरलं आणि फॉर सोबत जी विभक्ती आली होती तिची प्रथमा विभक्ती वापरली. वी कॅन नॉट गो आउट नाऊ. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. ही इज प्राऊड टू बेग. ही इज टू प्राऊड टू बेग. नाऊ टेल मी द फर्स्ट, सेकंड, थर्ड तीन टाईपपैकी कोणत्या प्रकारामध्ये वाक्य आहे? येस, क्विकली राईट डाऊन इन द कमेंट सेक्शन. डोंट फॉरगेट टू लाईक. लाईक करायला काहीच अडचण नाही ना या ठिकाणी. वी हॅव टू जस्ट क्लिक. इफ यू लाईक द व्हिडिओ देन वी हॅव टू डू दिस. सो ही इज टू टू बेग. या ठिकाणी हा जो काही वाक्य प्रकार आहे तो पहिल्या कॅटेगरीमध्ये जातो आपल्या वन मध्ये. मग वाक्य काय होईल या ठिकाणी आपण बघूया. ही इज पहिलं टू काढून टाकलं त्याऐवजी सो वापरलं. ही इज सो प्राऊड. दुसरं टू काढून टाकलं त्याऐवजी दॅट वापरलं. बरोबर आहे. आणि पहिला जो सब्जेक्ट होता आपला तो पर्सनल प्रोनाउन आहे. तो वी कॅन यूज द सेम पर्सनल प्रोनाउन. ही इज सो प्राऊड दॅट. वर्तमान काळ आहे म्हणून कॅन नॉट वापरलं आणि बेगला बेग. इज इट ओके? येस. नाऊ you have to solve this sentence in comment section. The chief minister was too busy to give us an appointment. Now you have to solve this sentence and write down in the comment box. The chief minister was too busy to give us an appointment. या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही तीन वाक्य प्रकार होते त्यातील कोणता प्रकार आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड? टेल मी. येस, व्हेरी गुड. या ठिकाणी हा पहिला प्रकार आहे. वाक्याचा कर्ता कोण आहे? चीफ मिनिस्टर आहे.
पर्सनल प्रोनाउन आहे, पर्सनल नाऊन आहे. बरोबर आहे. पुरुषवाचक नाम या ठिकाणी वापरलेलं आहे. सो पहिल्या प्रकारामध्ये जाईल. सो क्विकली राईट डाउन इन द कमेंट सेक्शन. आय एम वेटिंग टू सी इज इट राईट or wrong. Yes, yes, yes. Try. Don't hesitate. Yes, I will tell you the answer. See, the chief minister was टू काढून टाकलं सो वापरलं बिझी. दॅट टू दुसरं काढून टाकलं दॅट वापरलं आणि जो चीफ मिनिस्टर आहे त्याचं त्या पर्सनल प्रोनाउन कोणतं घेणार ही. पास्ट टेन्स आहे म्हणून could not give us appointment. That's it. This is the last sentence for you. He walks too fast. Me. He walks too fast for me to overtake him. या ठिकाणी जर पाहिलं तर वाक्याचा प्रकार कोणता आहे फर्स्ट सेकंड थर्ड. पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला टूचं वाक्य तुमच्या समोर येईल टू सॉल्व्ह करण्यासाठी ज्या तीन स्ट्रक्चर आहेत या ठिकाणी त्या तीन स्ट्रक्चर पैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडता येते वाक्य हे तुम्ही आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सो दॅट्स सी. ही वॉक्स टू फास्ट टू फॉर मी टू ओव्हरटेक दिस सेंटेन्स बिलॉंग्स टू द सेकंड टाईप. फॉर सोबत या ठिकाणी करता दिलेला आहे. बरोबर आहे. इथं ही पण आहे परंतु जो कोणासाठी फास्ट रनिंग करतोय तो माझ्यासाठी. सो दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अस. आलं लक्षामध्ये. जर फॉर सोबत या ठिकाणी करता दिलेला असेल तर तोच घ्यायचा. वी डोंट कॉन्सन्ट्रेट, वी डू नॉट गिव्ह द इम्पॉर्टन्स फॉर दिस. या हीला इम्पॉर्टन्स किंवा महत्व देण्याची आवश्यकता नाही. इज इट ओके? व्हॉट इज द आन्सर? येस. ही वॉक्स सो फास्ट दॅट पहिलं टू काढलं सो वापरलं. फॉर मी सोबतचा करता काढून टाकला. सेकंड टू आहे त्याऐवजी दॅट वापरलं. फॉर सोबत जी द्वितीय विभक्ती आली होती तिची आपण प्रथम वापरली आय. वॉक्स प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कॅन नॉट ओव्हरटेक हिम. सो दॅट इज द वे. सी द लास्ट वन. द बुक वॉज टू इंटरेस्टिंग फॉर मी टू स्टॉप. ते खूप इतकं इंटरेस्टिंग आहे की मी त्याचं रीडिंग बंद करू शकत नाही, वाचणं बंद करू शकत नाही. दॅट इज द मिनिंग. अगेन दिस इज द सेकंड टाईप फॉर सोबत आलेला आहे. अँड यू नो द आन्सर is like this. The book was so interesting that I cannot stop reading. So in this way, त्या ठिकाणी एखादं वाक्य दिलेलं आहे बरोबर आहे. एनी सेंटेन्स मग ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या येऊ शकतात तुमच्यासाठी. मग कोणत्या सूचना आहेत त्या तर त्या सूचना म्हणजे ज्या वाक्यरचना आहेत ज्या स्ट्रक्चर आहेत त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत की पहिली गोष्ट की या ठिकाणी वापरली जाऊ शकते ती म्हणजे कोणती आहे. तर तुम्ही या ठिकाणी जी सूचना आहे की रिमूव्ह टू या नावाची सूचना या ठिकाणी दिली जाऊ शकते. बरोबर आहे. दुसरी सूचना काय दिली जाऊ शकते की या ठिकाणी आपण जर बघितलं ती स्लाइड जी काही आहे ती तुम्हाला परत वन्स अगेन आय displayed in front of you that you have to always keep in your mind. ओके. जस्ट ओके. ठीक आहे. असू देत या ठिकाणी. स्लाइडचा पाठीमागे वेळ लागेल या ठिकाणी की प्रॉब्लेम हा आहे की 4 सूचना या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. पहिली सूचना रिमूव्ह टू द आन्सर इज सेम. दुसरी सूचना यूज सो दॅट तरी उत्तर तेच आहे. तिसरी सूचना या ठिकाणी मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ते वाक्य कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करा. याचा अर्थ तुम्हाला त्या वाक्यात सो दॅटच वापरायचं आहे. द लास्ट वन जी काही सूचना आहे ती म्हणजे मेक इट निगेटिव्ह ते सुद्धा सेम आहे या ठिकाणी. सो इन दिस वे वी हॅव टू learn how to use so that in place of रिमूव्ह टू म्हणतो. या ठिकाणी कशा पद्धतीने वापरायचं ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सो आय थिंक दॅट इज सफिशियंट. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम ॲज आय टोल्ड यू द लास्ट ऑनलाईन लेक्चर दॅट आय टूक ऑन संडे त्या संडेच्या लेक्चरमध्ये जे आपले झूम प्लॅटफॉर्मवर होतं त्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी आहेत विदिन दॅट 4 to 5 6 लेक्चर 5 लेक्चर्स म्हणूया संडे टू सॅटरडे म्हणतो आपण. या 5 दिवसामध्ये जे काही संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे आणि फ्रायडेपर्यंतचं या ठिकाणी सॅटर्डेला लेक्चर नसतं आपल्या या ठिकाणी ऑनलाईन. तर मंडे टू फ्रायडे यामध्ये ज्या काही आपण व्हिडिओज या ठिकाणी आपण बघतो किंवा लेक्चर्स घेतो या ठिकाणी त्यामध्ये व्हॉटएव्हर यू हॅव प्रॉब्लेम रिगार्डिंग टू द एनी कंटेंट दॅट वी लर्न. जो कंटेंट या ठिकाणी शिकलेलो आहोत त्यामध्ये जर काही अडचण आली त्या अडचणी आपण झूम प्लॅटफॉर्मवर एव्हरी सॅटरडे ॲट 6 PM ला आपण जे घेतो त्यामध्ये त्या आपण तुमच्या अडचणी असतील प्रॉब्लेम्स असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. सो
And that is sufficient for today. And one more thing, as I always said you, if you like this channel, share it with your friends, share it with your colleagues, and then ask them to subscribe this. Thank you very much.